मुक्ता, काय? तू येशील का माझ्या बरोबर? कुठे? हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलमध्ये? पण घरी कळलं तर? काय करावं ते कळेनासच झालंय ग मला. अगं काय करून बसला सागर हे? हा मुलगा माझ्या पोटचा गोळा आहे हे खरंच वाटत नाहीये मला. आपल्या मुलाला कुणाची तरी हाय लागावी असं कसं वाटेल एखाद्या आईला? एकदा वाटतं की त्या माणसाच्या बायकोला जाऊन भेटावं, तिच्या पाया पडावं, तिच्या मुलांना पोटाशी धरावं आणि म्हणावं की आम्हाला माफ कर, माझ्या मुलाच्या नावाने बोट मोडू नकोस, त्यांना शिव्या शाप देऊ नको. काकू, काकू काम डाऊन. तुम्ही नका काळजी करू. ती बाई रागात बोलली असेल. सागरचं वाईट चिंतून तिचा नवरा बरा होणार नाहीये हे तिलाही माहीत असणार. सागरच्या मागे किती लोक आहेत, तिच्या मागे कोण आहे? खरं पटतंय ना? काय झालं? आईची माया किती वेडी असते हे ऐकलं होतं. आज प्रत्यक्ष पाहते. माझ्या घरात मला कधीच आई दिसली नाही, तर तिची माया कुठून कळणार? म्हणजे आता तू नेहमीप्रमाणे मुक्ताची वाट बघत बसणार आहेस? वाट मी बघतोय ना, तुला काय प्रॉब्लेम आहे? हॅलो, मला त्रास तुझ्या वाट बघण्याचा होत नाहीये, पण मला एवढंच म्हणायचं आहे की असा अंधारात खेळ खेळण्यापेक्षा वाय डोंट यू जस्ट गो अँड टेल इट टू हर वन्स अँड फॉर ऑल. ए, तुझा 315वा सल्ला आहे. मग आता 316वा ऐक. तू तुझ्या जवळ राहतोस, बाईक वरून का नाही घेऊन येत? नाही रे बाबा, तिला त्या तृप्तीला कंपनी द्यायची असते. अरे तृप्तीला कसली कंपनी? कटव ना तिला. अरे तू काहीतरी करायला हवं यार. तुला दिलं. तृप्तीला पाहिलं कुठे? हो, बहुतेक लायब्ररीत गेली ना. आलेच. आय थिंक आय शुड. मुक्ता, कॅन वी गो फॉर अ मूवी? नाही रे, आम्ही बाहेर चाललो. अगं यार, अशी काय आली वागते? Because she is different. बाबा, बाबा बोला ना. बाबा माझ्याशी बोला ना. मला घरी खूप कंटाळा येतो. बाबा, बाबा बोला ना. पुरी, पप्पांना बरं नाही, औषध चालू आहे ना, नको त्रास देऊ त्यांना. आपल्याला लवकर घरी घेऊन जायचं आहे ना, मग बरं झालं की घरी घेऊन जाऊ आणि मग दिवसभर गप्पा मारत बसा. कसं वाटतंय आता? नाही म्हणजे डॉक्टर म्हणतायत की थोडा वेळ लागेल, पण होतील बरे. तुम्ही बहीणच समज. अगं त्याच हक्काने आले आहे मी. हरी काकांना आमच्या नात्यातले ना गोत्यातले गडी माणूस, पण आता त्यांनी चूक केली म्हणून मी पण चुकायचं का? नाही, माझ्या मनाला नाही पटलं ते, म्हणून स्वतःच आले. आता ही छोटी मुलगी तुझ्या पदरात आहे. निरंजनरावांना देखील सावरायला अजून वेळ लागेल. तोपर्यंत हा 5 लाखाचा चेक. फोटो नको रे. अर्थात जे नुकसान तुझं झालंय त्याची भरपाई नव्हे बरं का. अगं पण निदान एवढं करून माझ्या उरावरचं वजन तरी थोडं कमी होईल ना. सध्या तरी तुझी ही बहीण एवढंच करू शकते.
गोवर्धन, जी बा दिवाकरने टेम्पोचा प्रपोजल आणलाय. जी मासाहेब. म्हणजे आता ही सगळी कॉन्ट्रॅक्ट पण आपणच घ्यायचे आहेत का? काय मासाहेब, पुरवठादारांना दामदुप्पट किंमत द्या किंवा त्यांची अरेरावी सहन करा, यापेक्षा त्यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करून हा व्यवसाय आपण चालवावा असं मला वाटतं. आपण दुधाचा व्यवसाय करतो. मागच्या ट्रान्सपोर्टच्या संपामध्ये दुधानेच तोंड पोळलंय आपलं. ते माहिती आहे मला, पण त्यांनी आपलाच व्याप वाढणार नाही आहे का? ड्रायव्हर्सचे पगार, गाड्यांचे मेंटेनन्स, शिवाय त्यांची ती युनियनबाजी, या सगळ्याचा नीट विचार करा आणि मगच काय तो निर्णय घ्या. जी मासाहेब. बरं, गायत्रीच्या घराचं काम कुठपर्यंत आलंय? हे बघा, तिला जे काही बदल हवेत ना ते सगळे करून द्या आणि उगीच बारीक सारीक गोष्टी माझ्यापर्यंत आणू नका, कळलं? नाही, आपल्या बाजूने काही प्रॉब्लेम नाही आहे, पण माहिती आहे मला. गायत्रीला मी तिच्या जन्मापासून ओळखते. कुठलाही निर्णय ही मुलगी पटकन घेऊ शकत नाही. लग्नाच्या वेळेला नाही का, विनायकरावचं स्थळ आम्ही आणलं, बरं वाटलं, ही लगेच होकार देऊन मोकळी. हो, आणि तेच विनायकराव आज प्रत्येक गोष्टीला नकार देत आहेत. म्हणजे या नवीन घरात राहणार नाही म्हणून त्यांनी सांगितलं. का? सासू घर बांधून देते म्हणून? त्यांना सांगा आम्ही आमच्या मुलीसाठी घर बांधतोय, त्याच्यात त्यांनी एवढं नाराज होण्यासारखं काय आहे? तुम्हाला सांगते गोवर्धन, जगात सगळे अहंकार परवडले, पण हा गरिबीचा अहंकार नाही परवडत. सुखाशी वैरच धरतात हे लोक. त्या बिचाऱ्या गायत्रीची पंचायत होते. मग निर्मला, जरा फोन दे इकडे. काय ग, आज घराबाहेर बसून माझी वाट बघतेस? सात्विक संताप आलाय. तुला? कुणाचा? मला नाही, माना, तुमचा. घराचं बांधकाम थांबवलंय म्हणून. तुझी आई माझ्यावर चिडली आणि तू का रडतेस? आमच्या दोघांची मतं तुला चांगली माहिती आहेत. गायत्री, माझ्याशी लग्न केल्याचा तुला पश्चाताप होतोय का? आपण चुकीचा नवरा निवडला असं वाटतंय का तुला? नवरा चुकीचा नाहीये, मग त्यांची तत्व चुकीची आहेत. हसू नका. माझ्या आईने मला काही दिलं तर त्यात तुमचं काय जातं? तुमच्या तत्वांना कसा काय धक्का बसतो? हे सगळं बाहेर बसूनच बोलणार आहेस का तू? हो, जोपर्यंत त्या घराचा निर्णय होत नाही तोपर्यंत मी घरात पाऊल टाकणार नाही. गायत्री, तू आणि तुझी आई माझ्या कोणीच लागत नाही का ग? तुम्ही एखादी गोष्ट केली तर ती माझ्याशी संबंधित असणारच ना. म्हणजे घर वगैरे बांधलं तर? तेच तर म्हणते ना मग मी. अहो, जर माझ्या आईने आपल्याला घर दिलं तर त्यात तुमचं काय जातंय? आपण जर घर बांधलं तर त्यात काय पायाखाली सिलिंग आणि डोक्यावर फ्लोरिंग असणार आहे का? आणि आईच्या भिंतींना कानासकट डोळे, नाक सगळं असणार आहे का? वकिली बंद करतो मी. गायत्री, हे असलं आर्ग्युमेंट ऐकण्यापेक्षा एक वेळ वकिली बंद करणं पसंत करेन मी. त्यापेक्षा आपण ते घर पूर्ण करू आणि तिथे राहायला जाऊया. तुझा तुमच्याशिवाय मला त्या घरात घेऊनच जायचं असा विडा उचललायस का तू? मी आज जातोय आणि माझी तत्व जेव्हा तुला पटतील तेव्हा आत ये.
दिस इज जस्ट रिडिक्युलस. घरात 4 ड्रायव्हर्स आणि कार्स असताना आय हॅड टू कॅच अ ब्रेक. आय मीन ती रोडवरची डस्ट, तो ऑटोवाल्यांचा माज, हॉरिबिलिटी आहे. हॅलो हॅलो हॅलो, कोणी आहे का? नमस्कार बेबी. मीच येणार होतो पण हात फ्रॅक्चर झाला ना, म्हणून साहेब दिवाकर साहेब म्हणले का बेबी काय लहान नाही, आता येईल ती, राहू दे तिला. हो हॅलो, इम्पॉर्टंट थिंग, डोंट एव्हर कॉल मी बेबी, ओके? आणि या घरात काय फक्त एकच ड्रायव्हर आहे? साहेबांनी फोन केला असेल ना तुम्हाला? आला असेल ना, विमानात असताना आला असेल आणि गेला असेल उडत. लायर्स. मामा कुठे आहे? त्यांचं काय माहिती नाही. विनी, मम्मा बाहेर गेली. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. दौरा कसा झाला? फाईन. मी सदाशिवला सामान ठेवायला सांगते, तोपर्यंत तू मस्त फ्रेश हो. आणि मी तुझ्यासाठी कॉफी करते. तू काही खाणार आहेस का? ओ हॅलो, आल्या आल्या माझ्या गळ्यात पडू नका. आणि माझं खाणं पिणं फ्लाईटमध्ये झालंय. अँड वन मोर थिंग, मी सांगेपर्यंत माझ्या लगेजला हात नाही लावायचा. एनिवे, आय नीड टू टेक अ रेस्ट. पार्टीला जायचंय मला. पार्टी? अगं आजच तर आली आहेस ना, आज लगेच पार्टी का? काही प्रॉब्लेम आहे का? मला कसला प्रॉब्लेम, पण तू आजच आली आहे, जरा आराम कर. मान ना भेट. मा इथेच असतात ना घरात 12 महिने 24 तास. मग त्यांना आजच भेटलं पाहिजे. सो जस्ट चिलॅक्स, ओके? तुला खरंच काही नको ना का? थोड्या वेळाने पाठव प्लीज. मला खरंच काही पाठवू नका. अँड ॲज इट इज आय एम ऑन अ डाएट. विनी, तू अजून किती बारीक होणार आहेस? हां प्लीज. मी तुमच्यासारखी राहून हॅपी नाही राहू शकत. अँड आय एम नॉट फ्रॉम युअर टिपिकल हाऊसवाईफ कॅटेगरी. सो विल यू प्लीज लीव मी अलोन? निरंजन देसाई नावाचा महापुरुष मरणाची झुंज देतोय, अशा थाटात या ऍक्सिडेंटची चर्चा चाललेली आहे. आणि हे मीडियावाले सुद्धा आजकाल वाटेल तिथे कॅमेरा लावतात. संपूर्ण भारतवर्षामध्ये पहिल्यांदाच कोणी कोणाला गाडी निवडवत आहे का? पण नाही. गावात पहिल्यांदाच वीज यावी किंवा रेल्वे लाईन यावी ना, तशी सगळीकडे चर्चा चालू आहे. सरदेसाईंच्या मुलाने गाडी निवडवला आणि लोक सुद्धा दवंडी दिल्यासारखे ऐकतायत. मला वाटतं आपण लवकरात लवकर त्या नुकसान भरपाई देऊन गप्प करणं जास्त चांगलं. हे बघा, जन्मभराचं पेन्शन वगैरे सुचवू नका. हवं तर त्याच्या बायकोला आपल्याकडे चिकटून घ्या. आणि त्याची मुलगी आपल्या शाळेत शिकते ना, तिला सवलती द्या. हो. नाही नाही दादा, ती नोकरी बिकरीचं नको. उद्या काही बरं वाईट झालं तर ही बाई पांढरं कपाळ आणि डोळ्यात पाणी आणून फिरणार. मग तिच्या सगळ्या कामाकडे आपण अनुकंपेने बघा. नाही नाही, त्या भलत्या भानगडी नको. त्याच्यापेक्षा गोवर्धन काय ते एका रकमेत मिटवा. 5 लाख. एवढे? काय आपण त्या आकडा विचारला तर तो आकडा फुगत जाणार. बेस्ट वे, आता तो माणूस जिवंत आहे. 5 लाख दिले तर कदाचित डोळे उघडतील. गोवर्धन, त्या माणसाची लायकी काय आणि तुम्ही किंमत काय ठरवताय? ठीक. आणि हे पैसे तुम्ही कोणाच्या अकाउंटवर दाखवणार आहात? ते बघतो मी. मला वाटतं दादाच्याच अकाउंटवरती दाखवा. नाहीतरी चॅरिटीचे सगळे प्रस्ताव दादांच्या सैन्य जातात. ठीक आहे, येतो मी. ममात्मा गमला ममात्मा गमला. काय गोड गाणी आहेत ना सगळी. आणि विनी म्हणते म्हणे बोर होतं तिला. काय सांग, तिकडून आल्यापासून काय एक एक पदार्थांची नावं घेत असते. सारखं तिकडच्याच पदार्थांचं कौतुक. पण आहे ती कुठे अजून? दिवाकर साहेब आणि मेघना वहिनी जेवायला नाही देणार. पार्टीला गेलेत, तिकडच डिनरचं जेवण करणार आहेत म्हणले. हॅलो विनी, अगं कुठे आहेस तू? आम्ही सगळं तुझी वाट बघतोय. कुठे? काय? डायनिंग टेबलवर? काय? ओके ओके, बरं काही सांगू नको, बाय. बा झाली निरोपा निरोपी. पद्माकर आहेत घरात? नाही. जेवायला तरी घरी येत जा म्हणावं. शालिनी, तुम्ही त्यांचे पाय घट्ट धरून ठेवायला पाहिजेत. आपला माणूस आपल्या ताब्यात नको. जीवा जी, सागर आहे घरात?
असतील ना. भविष्य नकोय, जा जाऊन बघून ये. नाही, त्यांना जरा पोट बिघडलंय त्यांचं. हो, मला काही बोलला नाही. मी जरा बघून येते. नाही, असून द्या ना. माझ्याकडे द्या वहिनी औषध, मी देऊन येतो ना. जीवा, सागर कुठं आहे? नाही, इथं टॅबलावर सगळे जेवायला बसलेत, म्हणून म्हणलं पोट बिघडण्यावर चर्चा टाळीच होतो मी. अरे मग सरळ सांग ना, तो टॉयलेटमध्ये म्हणून. टॉयलेटमध्ये कोणी बी नाही. सागर कुठे? ते तर कवाच बाहेर गेले. साहेब पण इथे रिकाम्या खुर्च्या बघत जेवायची इच्छा नाही आमची. त्यापेक्षा आम्ही आमच्या खोलीत जेवण घ्यायचं. काकू तू काळजी करू नको. आय विल हँडल इट. कोण आहे? कोण आहे तिकडे? चला मुक्ता, जेवायचं ना तुला? काय ग बाई, जेवायचं काय आहे? काय झालं? कसला विचार करतेस? कोणी बोललं का तुला? नाही. मुक्ता, अगं या घरात आपण फक्त दोघंच आहोत. मला तू आणि तुला मी. त्यातला एक जण जर गप्प बसला तर दुसरा अस्वस्थ होणारच. एकदा तुझं लग्न झालं ना की हा तुझा 2 पात्री प्रयोग संपणार आहे. तुला अशा घरात टाकतो ना, सतत बोलायलाच लागेल तुला. काही नको. आणि तुम्हाला सोडून तर मी कुठेच जाणार नाही. तिथे बोलून बोलून माझं तोंड दुखेल, पण इथे तुम्ही मुके व्हाल त्याचं काय? नो वे पप्पा, आय एम नॉट गोइंग एनीवे. अगं तुला कुठं जायचंच नाहीये. का? घरजावी शोधलाय?